नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खानदेशमध्ये लग्न पंक्तीत बनवली जाणारी वांग्याची घोटलेली भाजी. ती बनवणार आहोत आपण. तर इथे आपण ही जांभळी वांगी घेतलेली आहे, 1 पाव वांगे घेतलेली आहे. तर ती आता आपण कापून घेऊ. तर इथे वांगी कापताना आपल्याला बघा कीड वगैरे पाहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघून घ्यायचं आहे कीड वगैरे आहे का काय. तर इथे वांगे कापून घेतलेले आहे आपण आणि पाण्यात सुद्धा टाकलेले आहे. मीठ घालू, मिठाच्या पाण्यात घालू आपण थोडं. कापल्याबरोबर पाण्यात घातले ते बरं, नाही तर लगेच वांगे काळी पडायला सुरुवात होते. आणि वांग्याच्या देठांचा मागचा भाग आपण काढून टाकलेला आहे. मस्त चिकन वांगे निघालेले आहे, अजिबात बिया नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला भाजीसाठी आपण मिरच्या घेतलेल्या आहे बघा, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे 10-12 पाकड्या. तर आता हे आपण ठेचा बनवून घेऊ मिक्सरवरती. तर इथे आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि आता इतर मसाले आपल्याला जे लागणार आहे ते तुम्हाला बनवताना मी दाखवणार आहे. तर कढई ठेवलेली आहे आपण तापवायला. आता तेल घालू आपण. वांग्याला तसं तेल जास्त लागत नाही, फक्त जिरं तडतडण्यापुरतं टाकलं तरी पुरे असतं. आधीच्या बाया काय करायच्या भाजी करताना सर्व कच्चच घालायच्या आणि वरतून थोडंसं तेल सोडायचं. ती सुद्धा वांग्याची भाजी खूप छान लागायची. आता आपण अशी फोडणी वगैरे देतो, पण आधी असं प्रकारे भाजी करायची. सर्व असं वरतून कच्चं टाकायचे, वांगे टाकून द्यायचे आणि वरतून सर्व टाकायचं आणि अगदी थोडंसं तेल टाकायचे, 1 टीस्पून वगैरे असं. आणि आता तेल तापलेलं आहे, जिरं घालू आपण. आणि आता ठेचा. तर इथे बघा परतलं गेलेलं आहे आपला ठेचा. आणि आता वांगेसुद्धा मी 2 पाण्याने छान धुवून घेतलेले आहे. आणि आता वांगे घालू आपण आणि थोडंसं पाणी घालू आपण. मिक्सरचं भांडं धुवून घालून घेऊ 1 वेळा. घालू हळद. तसं तर पंक्तीची भाजी ही लाल असते साधारण, जास्तीत जास्त लाल मिरचीची भाजी असते तिखटाची. इथे धनापूड घातला आहे, पण हळद घातलेली आहे. आणि इथे गरम मसाला. फार कमी ठिकाणी अशी हिरव्या मिरचीची भाजी असते, पण आपण घरी असल्यामुळे आपण हिरव्या मिरचीचीच केली आहे. पण आपण अगदी पंक्तीत जशी असते घोटलेली भाजी तशी बनवणार आहोत. आता मीठ घातलेलं आहे आपण आणि थोडंसं असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर पाणी घालू आपण. तर इथे पाणी भरपूर असं घालायचं आहे, कारण आपल्याला घोटलेली भाजी करायची आहे. आणि थोडंसं या वांग्यांना पाणीसुद्धा जास्त लागतं शिजायला. आपली जी मोठी वांगी असतात त्यांना पाणी कमी लागतं आणि या वांग्यांना थोडं पाणी जास्त लागतं. आणि मोठ्या वांग्यांना स्वतःचं पाणीसुद्धा व्यवस्थित असं भरपूर की झाकण ठेवलं म्हणजे त्याचं पण पाणी सुटतं. त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं एवढी आवश्यकता आपल्याला भासत नाही. पण या वांग्यांना आपल्याला पाणी भरपूर घालावं लागतं. आता बघा उकळी आलेली आहे, आपण झाकण ठेवू. तर आता भाजी हलवून घेऊ आपण 1 वेळा. आणि काय करायचं, भाजी हलवताना आपल्याला सारखं असं दाबत राहायचं आहे भाजी. पण थोडंसं परत पाणी घातलेलं होतं. आता वांगे छान शिजलेले आहेत आपले. तर आता आपण काय करणार आहोत, हे रवी घेतलेली आहे आपण आणि त्याने असं ठेचून घेणार आहोत, म्हणजे भाजी घोटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ही भाजी लोणून घेतलेली आहे. आणि आता ही कोथिंबीर घालू. धुवून कापून घेतलेली आहे आपण कोथिंबीर. परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि अगदी अशा प्रकारे आपण छान वांग्याची भाजी घोटून घेतलेली आहे. आणि ही भाजी अशी थोडीशी सैलसरच असते. तर वरणपोळी म्हटली म्हणजे वांगं हे अशा प्रकारे आपण पंक्तीत बनवत असतो. तर म्हणजे पंक्तीमध्ये आपल्याला ही अशीच घोटलेली भाजी मिळते आणि खूप छान अशी चव लागते भाजीची आपल्या. काही ठिकाणी लाल बनते, काही ठिकाणी हिरवी बनते. तर आपण हिरव्या मिरचीची भाजी केलेली आहे. तर इथे आता भाजी झालेली आहे आपली. गॅस बंद करू आपण. तर आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली खानदेशात बनवली जाणारी पंक्तीतली वांग्याची घोटलेली भाजी तयार झालेली आहे. अगदी अप्रतिम अशी चव लागते याची लागते वांग्याच्या भाजीची आपल्या.
वांग्याच्या भाजीशिवाय वरणपोळीचं जेवण हे पूर्ण होतच नाही. म्हणजे घरीसुद्धा आपल्याला वरणपोळी करायची झाली नाही, आपली वांग्याची भाजी ही असतेच. त्याच्याशिवाय वरणपोळीचं जेवण जी चव असते ती वांग्याच्या भाजीशिवाय नाही. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.